मला ऍडमिशन होते मॅडम मला होते शिक्षकाल तुमच्या मुलाबरोबर होता तो ना म्हणे काळू आता काय करतो सर मी आता IT इंजिनियर पुन्हा सर आमची भाषा मराठी भाषा आमची दोन्ही भाषा तुम्ही आम्हाला शाळेत चांगलं शुद्ध भाषा मराठी भाषा पुणेरी भाषा तुमच्या मुलांना पुण्यात चांगलं व्यवस्थित मराठी शुद्ध होतोय धन्यवाद सर आणि मला अभिनंदन तुला नमस्कार सर नमस्कार मॅडम मॅडम ओळखलं का मला ओळखलं तू काय लक्षात येत नाही मॅडम मी संपदा ओळखलं का तुम्ही मला हो हो 2017च्या बॅचला संपदा हो काय झालं मॅडम मला तुम्हाला भेटायचं इच्छा पण मला बऱ्याच दिवसापासून होती मी दिवसापासून प्लॅन हो मॅडम मी अगदी व्यवस्थित आहे तुम्ही कशा आहात मी पण मॅडम मी आता आपल्या पालघर जिल्ह्यातील एका नामांकित विद्यापीठामध्ये लेक्चरर म्हणून जॉब करते मॅडम तुम्ही त्यावेळेस मला जर मराठी भाषेबद्दल एवढं ज्ञानाबद्दल अवगत केलं नसतं तर आज भविष्यामध्ये मी किंवा माझ्या दैनंदिन व्यवहारामध्ये मी त्या भाषेचा यूज करत गेले आणि त्यामुळे माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये अनेक चेंजेस झाले आणि मी माझ्या चांगलं अचीव काही करू शकले माझा गोल त्याबद्दल मी ॲज अ गोल म्हणून तुमची मंडळी आता ही जी मुलं आदिवासी बहुल क्षेत्रातून आज एक प्रोफेसर आहे एकूण मराठी भाषी ज्यांना एक मराठी बोलता येत नव्हतं जेव्हा आमच्याकडे हे होते तेव्हा आलू खाटू नागायला असे बोलायचे परंतु आज ते लेक्चरर आहे आणि हा बाळू काळू त्या IT कंपनीमध्ये आहे ते पण पुण्यासारख्या ठिकाणी जिथे प्रमाण भाषा म्हणजे जे आपण पुस्तकी भाषा म्हणतो ती भाषा वापरतात आणि त्या ठिकाणी सिलेक्शन होणं ही फार मोठी गर्वाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे परंतु हे ग्रामीण भागातून आणि आदिवासी समुदायातून जाऊन त्या ठिकाणी काम करत आहेत की खरंच आपल्या शाळेचं नावलौकिक करणारी बाब आहे तर मित्रांनो हे बघा आपण ज्या ठिकाणी आपण सर्व अधीक्षक अधीक्षिका शिक्षक आपले कर्मचारी बहुतेक कर्मचारी सर्व ही दुसऱ्या भागातून किंवा दुसऱ्या क्षेत्रातून या क्षेत्रामध्ये काम करायला आलेले आहेत ड्युटी करायला आलेले आहेत जॉब करायला आलेले आहेत आणि साहजिकच आहे की यांच्यामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा या मुलांना घडवित असताना शिकवित असताना साहजिकच यांची भाषा आणि आपली असण्यामध्ये तफावत असणारच आहे तेव्हा आपण सर्वांना महत्त्वाची गरज आहे की सर्वात अगोदर यांची भाषा सोडून न देता कारण यांची भाषा म्हणजे यांची संस्कृती आहे जसं आपण या क्षेत्रामध्ये राहतो ती आपली संस्कृती ती आपली मूळ भाषा आहे प्रमाण भाषा ही आहे मराठी जशी हिंदी आहे तशी मराठी आहे परंतु मराठीच्या सुद्धा एकूण 52 बोलीभाषा आहे आता तुम्हाला सगळ्यांना आवडतं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणून आलेले लोक आहेत अहिलानी आहे वराळी आहे झाडी बोली आहे कोकणी आहे अशा बऱ्याचशा अशा एकूण 52 मराठीमध्ये बोलीभाषा आहे आता सर्व भाषा आपल्याला एकत्र येणं शक्य नाही त्यामुळे आपण ज्या ठिकाणी काम करत असतो जॉब करत असतो किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर 1 ते 2 वर्षात किंवा आपापल्या योग्यतेनुसार सर्वात अगोदर आपल्याला त्या ठिकाणी भाषा शिकणं महत्त्वाचं आहे आणि त्या भाषेतून त्यांना प्रारंभिक शिक्षण जे आहे किमान प्रारंभिक